डोमेस्टिक प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. सुरुवातीला आम्ही विचार केला की ज्या वेळेस आपण कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या विषयांवर प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्हनी कोर्सेस घेण्याचं ठरवलं आणि त्याची पहिली सुरुवात आपण केली क्रिमिनल लिटिगेशन अँड क्रिमिनल आपण म्हणूया ट्रायल अँड सिव्हिल लिटिगेशन या कोर्स पासून. आणि ड्युरिंग द कोर्स आमच्याकडे बऱ्याच क्वेरी आल्या की अनफॉर्च्युनेट आहे, दुर्दैवी आहे, बट द इन्क्रीजिंग नंबर ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स केसेस असोसिएटेड विथ द 498A केसेस, then also the matrimonial disputes in the nature of divorce, in the nature of restitution, custody of the child. So I was telling you ki what was the reason behind holding this course or organizing this course. The intent behind that is that we should aware that there is a lots of increasing number in the cases pertaining to Domestic Violence Act, also pertaining to the matrimonial disputes. So प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस नेमकं प्रॅक्टिकली आपण काय शिकणार आहोत, काय आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने जाणून घ्यायचं आहे हे आपल्याला सेकंड आजचं सेशन जे आहे ते सेशन आपण डिवाइड करणार आहोत. बिकॉज इट इज अ फर्स्ट सेशन ऑफ अवर कोर्स. आपण ते असं घेतलंय की पहिली तर आपली तोंडओळख झाली पाहिजे की व्हॉट इज डोमेस्टिक व्हायलन्स, and when the cases of domestic violence or the complaint, we can say application under domestic violence can be invoked, then what is the jurisdiction. हे दोन मुद्दे की मला हे कळायला पाहिजे ह्या कायद्याच्या अंतर्गत मी काम करत असताना की अरे नेमकं व्हॉट इज डोमेस्टिक व्हायलन्स, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द इंटेंट बिहाइंड दॅट लेजिस्लेशन, की हा नेमकं कायदा आणण्यामागचा हेतू काय होता आणि ऍक्च्युअली हा कायदा वर्क कसा करतो. सो इट इज आय थिंक की आपण कायदेशी तोंडओळख झाली किंवा ऑब्जेक्ट आपल्याला कळाला, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय हे कळालं आणि हु कॅन फाईल द ऍप्लिकेशन, व्हेन कॅन बी फाईल अँड वेअर टू फाईल. या गोष्टींचा उहापोह आज आपण दोन सेगमेंट मध्ये करणार आहोत. पहिलं काही वेळ मी आपणाशी संवाद साधणार आहे आणि दुसरं जे काही आपलं सेगमेंट आहे ते आपल्या प्रीती परदेशी मॅडम ज्या दुसऱ्या स्पीकर आहेत त्या होल्ड करतील. So having said and having making this preliminary comment, I will directly come to the topic, that is protection of women from the Domestic Violence Act. Now आपल्या लक्षात असेल 83 ला अमेंडमेंट झाली आणि 498A ची प्रोव्हिजन आली. Now that is a penal provision for the cruelty against the woman. Now cruelty has been defined in that particular section आणि त्याचे इल्युस्ट्रेशन दिले आणि ते जर आपण वाचले तर व्हॉट इज क्रुएल्टी ऍज पर दी सेक्शन 498A हे आपल्याला तिथं बघायला मिळालं. बट आपण नेहमी म्हणत असतो की सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ आणि सोसायटी ही चेंज होते आणि बदलत्या सोसायटीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हळूहळू बदल भासू लागले. आणि मी पहिल्यांदाच म्हणलं की दुर्दैवी आहे परंतु सत्य आहे की अजूनही काही ठिकाणी की डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रमाण हे खूप जास्त आहे. Absolutely, we are going to see from second, or we are going to look at the second side of a coin also. Misuse of that particular act तेही आपण बघितलं पाहिजे. However, त्यावेळेस सोसायटीची रिक्वायरमेंट तयार झाली की नो देअर शुड बी अ एक्झॉस्टिव्ह लॉ टू प्रोटेक्ट द वुमन फ्रॉम द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. का? कारण हे निदर्शनास आलं की अरे जवळपास 30% ऑफ अ वुमन आर सब्जेक्ट टू डोमेस्टिक व्हायलन्स. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय? आपण त्याला म्हणतो घरेलू हिंसा किंवा घरात होणारा महिलेचा छळ. आता एक लक्षात घ्या, तुमच्या जर तुम्ही ऍक्टचं नाव बघितलं प्रोटेक्शन ऑफ वुमन तर इथं प्रोटेक्शन ऑफ वाईफ नाही म्हटलं, इथं म्हटलंय प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम द डोमेस्टिक व्हायलन्स. So any woman can be covered, but what are the requirements? ते आपण आज बघणार आहोत. So far as history of that legislation is concerned, 2005 चा हा कायदा आहे. 26 ऑक्टोबर 2006 ला हा लागू करण्यात आला
आणि तत्पूर्वी जर आपण बघितलं तर हा आउटकम कशाचा होता, तर आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचे जे काही प्रकरणं आहेत किंवा जे आपण सर्वे केले, जे आपला एनसीआरबीचा डाटा आपल्याला सांगत होता, आणि त्याचबरोबर युएनचं म्हणजे युनायटेड नेशन्स ही जी संस्था आहे, त्या संस्थेचं कन्व्हेन्शन सुद्धा होतं की दे हॅव ऑल्सो फॉर्म्युलेटेड द कमिशन टू इरॅडिक्ट ऑल काइंड ऑफ अ व्हायलन्स अगेन्स्ट दी वुमन इन द इयर 1971. आणि 1975 ला त्याचा रिपोर्ट सबमिट करण्यात आला, आणि तो रिपोर्ट ज्यावेळेस सबमिट झाला त्याच्यानंतर 89चं कन्व्हेन्शन आलं, आणि हळूहळू मग आपल्याकडेही गरज भासू लागली की नो नो नो, देअर शुड बी अ लॉ which can provide more effective protection to the woman. Now, more effective protection मग अगोदर नव्हतं का? तर ऑफेन्स अगेन्स्ट वुमन जर आपण बघितलं तर आता जे स्कॅटर्ड झालेले ऑफेन्सेस होते ते आता भारतीय न्याय संहिता म्हणजे नवीन ऍक्ट मध्ये that has been consolidated in one chapter, that is offense against woman. So now, but now injuring the woman can be categorized in many manner. Likewise, injury, if you go to the section injury, section 44 of the old आपला IPC, then you will find the definition of the injury. आता ही इंजुरी म्हणजे काय? वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड द डोमेस्टिक व्हायलन्स बिकॉज द कन्सेप्ट इज व्हेरी वास्ट. नाउ दिस इज द स्पेशल इनॅक्टमेंट to provide with the object. What is the object? To provide more protection to the woman. Now protection द्यायचं आहे तर हे प्रोटेक्शन कुठल्या कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे? मग यामध्ये काय काय रिलीफ्स आपल्याला घेता येतात, ते रिलीफ्स घेण्याकरता आपल्याला काय करायचं? इवन फ्रॉम द स्टार्टिंग, की मला एकदा कळलं की अरे ठीक आहे, माझी केस डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये बसते. उदाहरणार्थ एखाद्या क्रिमिनल ऑफेन्स होतो, then police decide ki what is the offense, whether it is a theft, whether it is a robbery, whether it is a dacoity. There is a difference. Now when it can be called as a robbery, when it can be called as a dacoity, today we are not dealing with that subject. However, when I understood what is the domestic violence, then I can come to the conclusion ki yes, now this woman is subjected to the domestic violence. So for that purpose, we should understand the concept of the domestic violence. So this is the basic things, because today is the first our session and we should introduce ourselves to the act. बऱ्याचशा गोष्टी यातील बऱ्याचशा लोकांना माहितही असतील, ते म्हणतील अरे हे काय, तर असं नाही. तर आपल्याला क्रोनोलॉजिकली जायचं. आम्ही विचार करत होतो की कुठून सुरुवात करायची, तर स्कोप, ॲम्बिट, ज्युरिस्डिक्शन, अँड देन हाऊ टू फाईल, हाऊ टू ड्राफ्ट, what should be the criteria of drafting, what should be the grounds you should mention in the drafting, ते आपण हळूहळू सांगितलं. So now moving further, so this act is having 5 chapters and 37 sections. So important sections आपल्याला जर लक्षात घ्यायचे असतील तर डेफिनेशन क्लॉज अकॉर्डिंग टू मी इज व्हेरी इम्पॉर्टंट. Why it is important? Because now it says that aggrieved woman. Now कोण फाईल करू शकतं? Aggrieved woman. However, कधी फाईल करू शकते? When she is subjected to the domestic violence. So we should understand what is domestic violence. Are whether domestic violence is equated to the cruelty what has been stated or what has been defined in 498A, or whether it is having a broader ambit than the 498A. Then go to the definition of domestic violence. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की what is domestic violence. Now one can understand what is the physical violence. घरात घरगुती एक 4 भिंतीमध्ये नेमकं महिलेवर काय छळ होऊ शकतो. Then we have witnessed the unfortunate incidences of physical violence. Now what is this physical violence is? Physical violence can be beating, can be of slapping, can be of hitting. So any incident covered under this beating, slapping, hitting or kicking, की आपण बऱ्याचदा
बरेच ड्राफ्ट तयार करतो आणि आपल्याला हे दाखवायचं असतं की येस आय एम अग्रीव्ड. व्हाय आय एम अग्रीव्ड? वन ऑफ द क्रायटेरिया इज आय एम सब्जेक्टेड टू द डोमेस्टिक व्हायलन्स. आणि माझ्यावर तो कौटुंबिक छळ झालाय, घरेलू हिंसेचे मी शिकार आहे आणि म्हणून मी अग्रीव्ड वुमन आहे. देन अगेन की आय एम इन द डोमेस्टिक रिलेशनशिप, त्याच्यावर आपण येऊ. देन आय शेअर्ड हाऊस होल्ड, त्याच्यावर आपण येऊ. पण पहिलं समजून घेऊ व्हॉट इज डोमेस्टिक व्हायलन्स. फिजिकल व्हायलन्स वी आर टॉकिंग अबाउट. देन इट कॅन बी किकिंग ऑल्सो. नाउ इट कॅन बी पंचिंग ऑल्सो, पुशिंग ऑल्सो. म्हणजे आपण बऱ्याचशा ड्राफ्टिंग मध्ये मला धक्का देऊन लोटून दिलं, मला किक केलं, मला पंच केलं. सो दिस ऑल थिंग्स constitute a physical violence which is covered under the domestic. Then and going to the further extent, then verbal and emotional, that has not been covered. And how to measure verbal and emotional abuse or emotional violence, and what kind of acts will constitute the verbal and the emotional violence. Yes, so we'll go further. बघा, आपण समजून घेतोय की फिजिकल व्हायलन्स इज कवर्ड अंडर द डोमेस्टिक व्हायलन्स. येस, ॲब्सोल्युटली, दॅट इज अ ड्रास्टिक फॉर्म ऑफ द व्हायलन्स. सेकंडली द व्हर्बल अँड इमोशनल व्हायलन्स. नाउ व्हॉट इज द व्हर्बल अँड इमोशनल व्हायलन्स? आपण ज्यावेळेस एखादा डोमेस्टिक व्हायलन्सचं पिटिशन ड्राफ्ट करतो त्यावेळेस आपण इन्स्ट्रक्शन्स काय घ्यायचे? आपण नेहमी म्हणतो एखादा सिव्हिल सूट तयार करा किंवा एखाद्या क्रिमिनल मॅटरच्या आपण इन्स्ट्रक्शन्स घेतो, त्यावेळेस आपल्याला क्लायंट इज द बेस्ट विटनेस ऑफ हिज ओन केस आणि म्हणून आपल्याला जाणून घ्यायचं असतं. तर ह्याकरता मला हे कळायला पाहिजे की अरे डोमेस्टिक व्हायलन्सची अँबिट किती मोठी आहे किंवा नेमकं डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये काय येतं. ओके, मग जर एखादी महिला म्हणत असेल की नो देर इज नो फिजिकल व्हायलन्स एट ऑल, माझ्या बरोबर कुठल्याही प्रकारचा फिजिकल व्हायलन्स नाही झाला, बट आय हॅड बीन मेंटली टॉर्चर्ड, I had been verbally tortured, I had been insulted, and it is repeated again and again. So we should understand the acts of the verbal and emotional violence which can brought your case within the purview of the domestic violence. And then you can say that yes, I am an aggrieved woman because there are specific instances of the insulting, or there can be a taking suspicion on the character and conduct. सो कॅरेक्टर असॅसिनेशन, की माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतला जातो. त्यानंतर दॅट इज ऑल्सो व्हर्बल अँड इमोशनल अब्यूज अँड दिस वन. देन नेम कॉलिंग इज ऑल्सो अ काइंड ऑफ वी कॅन से डोमेस्टिक व्हायलन्स इन द फॉर्म ऑफ व्हर्बल अँड इमोशनल. देन अगेन की बऱ्याचदा आपण बघतो की काय होतं की नाही तू हे शिक्षण, म्हणजे बऱ्याचदा लग्नाच्या अगोदर काय मिटिंग होतात, डिसाईड होतं की नाही ओके फाईन आय एम रेडी अँड आय एम रेडी टू एज्युकेट यू फर्दर, पण नंतर परिस्थिती बदलते, एज्युकेशनला नकार दिला जातो. दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ इमोशनल व्हायलन्स. देन प्रिव्हेंटिंग वुमन फ्रॉम गोईंग एनीवेअर वेअर शी वॉन्टेड टू गो, दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ इमोशनल अँड व्हर्बल. देन अगेन यू कॅन राईट इट डाऊन दॅट नाउ की ब्राईब आपल्याकडचं जे म्हणतं की डोमेस्टिक व्हायलन्सचा जे काही जन्म झाला त्याच्या अगोदरही डॉवरी प्रोहिबिशन ऍक्ट होता. या डॉवरी प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये व्हॉट इज डॉवरी हे आपण बघितलं की आपल्याला लागलेला तो एक आपण रोग समजतो. आणि मग हे ब्राईब दिली नाही म्हणून इन्सल्ट करणं, ब्राईब दिली नाही म्हणून छळ करणं, दॅट इज ऑल्सो यू कॅन से व्हर्बल अँड इमोशनल अब्यूजचा एक प्रकार तुम्हाला म्हणता येईल. देन आय कॅन फाइंड बिकॉज डोमेस्टिक व्हायलन्स नेमकं व्हायलन्स काय किंवा व्हर्बल कोणता, इमोशनल कोणता, इट इज नोवेअर डिफाईन्ड. हावेवर 2005चा कायदा असल्या कारणाने 2024-25 पर्यंत जे काही जजमेंट्स आले, नाव बघा क्रुएल्टीच्या बाबतीत आपण डील करतो, क्रुएल्टीच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणतो की माझं वागणं एखाद्या करता क्रुएल असू शकतं, एखाद्या करता नसू शकतं. इट डिपेंड्स. सो अँड हॅरेसमेंट असेल, क्रुएल्टी असेल, there is a difference between the harassment and cruelty also. So we are not dealing with the higher degree of a cruelty which has been stated in 498A, but we are dealing with the special enactment which has been enacted to provide more protection to the woman. म्हणून व्हर्बल अँड इमोशनल जो व्हायलन्स आहे त्याची जी काही व्याप्ती आहे ती खूप मोठी आपल्याला दिसेल.
देन अगेन की एक वादाचा मुद्दा जो आपल्याला दिसतो कपल्स मध्ये तो म्हणजे जॉब करण्यावरून, की सुरुवातीला नाऊ कॉस्मोपॉलिटन और मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये ये ऑलवेज बीन प्रेफर्ड दॅट की हा बोथ आर वर्किंग इट्स ओके. हाऊएव्हर कधी कधी होतं, सो फोर्सिंग वुमन टू लीव्ह द जॉब is also emotional abuse. Then, or forcing her to join the job, that can be also verbal or emotional abuse or violence. So हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारचे वर्बल, इमोशनल, नाउ इन्सल्टिंग इन फ्रंट ऑफ पॅरेंट्स और इन्सल्टिंग म्हणजे त्या महिलेचे घरचे बोलून घ्यायचे आणि तिच्या समोर त्यांच्या समोर हे करायचं, किंवा प्रत्येक वेळेस की फॉल्ट फाइंडिंग ऍटिट्यूड ठेवायचा, कुठलीही गोष्ट त्या महिलेने केल्यानंतर तिला नावच ठेवायचे. सो द ambit of verbal and emotional violence is very big, and you can find or you can brought your case within the parameter की असे जर इन्सिडेन्सेस काही घडलेले असतील तर डेफिनेटली वर्बल अँड इमोशनल मध्ये तुम्ही ते बसू शकता. अँड एनी अदर, सो एनी अदर मध्ये बराच स्कोप असतो की ज्या स्कोप मध्ये तुम्ही म्हणू शकता की नो आय हॅड बीन टॉर्चर्ड इमोशनली अँड व्हर्बली ऑल्सो. कधी कधी सायलेन्सनी सुद्धा माणूस टॉर्चर होतो. मी जर ठरवलं की माझ्या बायकोशी 4 दिवस बोलायचं नाही, then she will become irritated. So what can be a verbal and emotional violence which can brought your case within the ambit of the domestic violence is to be decided after considering entire facts and circumstances on the record. In what situation you are behaving like this? So what was your previous conduct, subsequent conduct which is relevant as per the Evidence Act? सो कुठलाही एका कायद्याच्या अंतर्गत ज्यावेळेस आपण केस चालवत असतो, बघा, दिस डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट इज प्रोव्हाइडिंग द सिव्हिल रेमेडीज. आज आपल्याला मॅडम त्या सांगणार आहे की हु कॅन फाईल, वेअर कॅन फाईल, वेन कॅन फाईल, ज्युरिस्डिक्शन पार्ट शी इज गोइंग टू टेक अँड डिस्कस विथ यू. हावेवर द रिलीफ्स हे आपण पुढच्या मुद्द्यामध्ये शिकणार आहोत की किती वेगवेगळ्या प्रकारचे रिलीफ्स आपल्याला या कायद्याने दिलेत, अँड दॅट कॅन बी इन्फोर्स्ड or usually that is to be enforced under the civil law. सो म्हणून मला पहिलं काम काही जर करायचं असेल डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस चालवताना, त्यावेळेस माझी केस ही परफेक्टली डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये बसते का, माझ्या पक्षकाराबरोबर किंवा आपण स्वतः असू की अरे एखादी महिला असेल, त्या महिलेला जर असं वाटतं का की येस माझ्या बरोबर डोमेस्टिक व्हायलन्स घडलाय. So physical violence, verbal and emotional violence. Third kind of a violence is sexual violence. Now the offenses against women against मध्ये आपण बघतो, then you can find the offenses of grievous nature of sexual, this one. But in the sexual violence you can take की भाई nowadays की एक pornography तिला फोर्सिबली बघायला लावणं, that is also a kind of a sexual violence. Then we would take that ki forced sexual intercourse with the wife, that can be also domestic violence which can covered under the sexual violence. Nowadays the Honorable Supreme Court is dealing with the marital rape petition. So I will just share for you this one की 2022 च्या दिवाळी अंकामध्ये मी एक आर्टिकल लिहिलं होता मॅरिटल रेप वर. अँड फॉर जस्ट की आता फोर्स्ड सेक्शुअल इंटरकोर्स विथ वुमन, विथ वाईफ, दॅट इज ऑल्सो अ सेक्शुअल व्हायलन्स. मग अशा प्रकारचे काही इन्सिडेन्सेस घडलेले आहेत का? देन अननॅचरल काही सेक्शुअल रिलेशन्सचे काही इन्सिडेंट घडलेले आहेत का? याचे इन्स्ट्रक्शन्स आपण आपल्या पक्षकाराकडून जर आपण ऍडव्होकेट आहात तर घेतले पाहिजे किंवा ते आपण केले पाहिजे. Then thereafter you can see any act of a sexual हे पण एका जजमेंट मध्ये, any act of a sexual nature to abuse or humiliate or to degrade you or which is otherwise violates your dignity or any other welcome conduct of sexual nature.
सो एनी अदर, म्हणजे ही पण व्याप्ती खूप मोठी केलेली आहे. नाउ इट डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन. It depends upon that particular woman, how she takes that particular. Then the other aspect is child sexual abuse. Now that can be also termed as a domestic violence, which can be categorized under the sexual violence. Now the important aspect is economic violence. Now मी काय करायचं की मग घरात महिला आहे, वाईफ आहे, त्यांना मुद्दामून की येस आय एम एबल बॉडीड पर्सन, आय एम हॅव्हिंग अ ड्युटी to maintain them. However, so far as their regular needs are concerned, त्यांनी जर मला 4 गोष्टी मागितल्या की ह्या घरात कमी आहेत आणि या गोष्टी तुम्ही द्या, की मी काहीतरी कारण सांगायचं किंवा मी मुद्दामून त्या पूर्ण करायच्या नाही. So basically what is the economic violence? That is ambit of the economic violence is also very vast. Not providing your money for maintaining you and your children's. If woman has not been provided money for her maintenance and child's maintenance, on their food, clothes, medicines, then also for the necessary shopping, then it can be said to be a economic violence. Then you can categorize economic violence in, see, not allowing that woman to take any employment, that is also coming within the ambit of economic violence. की तिला कुठलाही जॉब करू द्यायचा नाही, तिला बाहेर जाऊ द्यायचं नाही, तिला कुणाशी बोलू द्यायचं नाही. दॅट वर्बल अँड इमोशनल इट विल कव्हर. देन अगेन जॉब करू द्यायचा नाही म्हणजे तिला सेल्फ डिपेंडंट होऊ द्यायचं नाही. अल्टिमेटली शी विल बिकेम डिपेंडंट ऑन द हजबंड. म्हणून काही जजमेंट्स असेही सांगतात की येस, म्हणजे जोपर्यंत म्हणजे फोर्सिंग हर and then forcing her की येस आउट ऑफ द हाऊस, म्हणजे तिने ह्या घरात राहू नये, दुसरीकडे राहावं, मुद्दामून अशा परिस्थिती निर्माण करायची की येस शी शुड बी इन द फायनान्शियल डिफिकल्टी. नाउ इफ he puts her in the financial difficulty and it is the intentional act, then it can be called as a domestic violence. Now this is the basic concept, I can say, we can gather from the definition clause, that is section 3. And what is domestic violence? त्यावेळेस ज्यावेळेस कुणी आपल्याकडे येईल, any woman who is aggrieved and who is saying that I had been subjected to the domestic violence, then what kind of a violence is, whether it is a verbal, whether it is emotional, whether it is sexual, whether it is physical, so whether it is economical, you should categorize that particular violence, you should draft your petition according to it, and ultimately you can say or you can plead in your petition that this is the aggrieved woman because she has not only been subjected to the sexual violence but subjected to the physical violence, subjected to the economic violence, subjected to the verbal violence, subjected to the emotional violence also. So this is the basic concept of the domestic violence, what I understood. Then secondly, what is the scope and ambit? Now, who can file the domestic violence petition is going to be delivered to you by next speaker, that is madam. But I will only, today's initial lecture, I will only give you some judgments. की अरे हा कायद्याचं ऑब्जेक्ट काय, हा कायदा कधी लागू होतो, कधी आपण इम्प्लिमेंट करायचा, याच्या संदर्भात आपल्याला जजमेंट मिळेल. इंदिरा शर्मा वर्सेस के.व्ही. शर्मा. आपल्याला ते ग्रुपवर शेअर केलं जाईल. आजही त्याची स्लाइड आपल्याकडे अवेलेबल आहे. इंदिरा शर्मा वर्सेस के.व्ही. शर्मा 2013, 15 SCC 755. That is the judgment you should read in respect of when you study protection of women from domestic violence act. Then see, आता एक मुद्दा आला होता की लिव्ह इन रिलेशनशिप वेदर इट हॅज बीन कवर्ड. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की अरे मग फक्त वाईफच करू शकते का? तर मी त्याचं उत्तर दिलं, मॅडमही त्यावर बोलतील, बट आय विल टेक हर लिव्ह.
टू जस्ट पॉइंट आउट वन इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ लिव्ह इन रिलेशनशिप, की बघा बऱ्याचदा काय होतं की आपल्याला प्रश्न पडतो की माझी आई माझ्या बायकोच्या विरोधात आणि माझ्या विरोधात करू शकेन का? एनी ह्युमन. what are the criteria to file the domestic violence? She should be woman. She should share the household. She should be in domestic relationship. What is domestic relationship? For a consistent period, she should share that particular household and in a domestic relationship, and she should be subjected to the domestic violence. हे 4 क्रायटेरिया पूर्ण करायचे. देन शी विल बिकम अ अग्रीव्ड वुमन. बऱ्याचदा डिफेंडंट म्हणून आपण जातो, रिस्पॉन्डंट सॉरी. देन रिस्पॉन्डंट इज द वर्ड. हिअर अक्युज्ड म्हणलंय का कुठं? नाही. याच्यावर हळूहळू म्हणजे बऱ्याचशा शंका तुमच्या मनात येतील. पहिल्या लेक्चर पासून तो आम्हाला पूर्वीचाही अनुभव आहे म्हणून आपल्याला सांगतो. आपण नोट डाऊन करा, त्या आपल्या ग्रुपवर शेअर करा. त्याला आपण नक्कीचपणे सगळ्यांना ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करूया. बघा इथं काय म्हटलंय, अपोजिट पार्टी कोण आहे? रिस्पॉन्डंट. इथं अक्युज्ड म्हणलंय का? नाही. प्रोसिजर काय गव्हर्न होते? सीआरपीसी ऍप्लिकेबल होतो, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. तर ह्यावर पण आपला उहापोह होणार आहे, पण तुर्तास आपण जाताना क्रोनॉलॉजिकली जाऊया. आपण डोमेस्टिक व्हायलन्स समजून घेतला. आता डोमेस्टिक व्हायलन्स नेमकं अग्रीव्ड म्हणजे काय? मला हे 4 क्रायटेरिया पूर्ण करायचे. हे 4 क्रायटेरिया पूर्ण झाले म्हणजे मी अग्रीव्ड वुमनच्या एम्बिट मध्ये किंवा अग्रीव्ड वुमनच्या व्याख्येमध्ये आले. आणि यस, आय कॅन रिझॉल्ट अ रिमेडी, आय कॅन टेक अ रिकोर्स ऑफ द ऍक्ट, असं तिथपर्यंत मी आहे. However, whether live-in relationship can be termed as in the nature of the marriage. कारण आपण जर डेफिनेशन जर बघितली डोमेस्टिक रिलेशनशिपची, फक्त मी डेफिनेशनला आपल्याला घेऊन जाईल. तर डोमेस्टिक रिलेशनशिपची जर डेफिनेशन आपण बघितली, then you will understand in the nature of the marriage is the word which has been used. Domestic relationship means a relationship between two persons who live or have at any point of a time lived together in a shared household when they are related by conjugality marriage, conjugality comma marriage, or through a relationship in the nature of marriage, comma adoptive, or are family members living together as a joint family. Now here in the nature of the marriage is the important word which includes some of the live-in relationship under the Domestic Violence Act. तो एखादी महिला ही एखाद्या पुरुषाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते आणि मग डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या अंडर येणारे वेगवेगळे रिलीफ्स ती क्लेम करू शकते का? ती मागू शकते का? तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. ते जे जजमेंट आहे ते सुद्धा आपल्याला शेअर केलं जाईल. दॅट इज डी वेलुस्वामीचं जजमेंट 2010चं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. दॅट जजमेंट स्पीक्स अ व्हॉल्यूम इन रिस्पेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर आस्पेक्ट. पण एव्हरी लिव्ह इन रिलेशनशिप जर असेल तर वेदर इट कॅन बी टर्म ऍज अ डोमेस्टिक दॅट डोमेस्टिक रिलेशनशिप. आता पहिलं तर डोमेस्टिक रिलेशनशिप म्हणजे काय? डोमेस्टिक रिलेशनशिप म्हणजे की त्या दोन व्यक्ती एकत्र राहायला हव्यात, शेअर्ड हाऊस होल्ड मध्ये राहायला हव्यात आणि त्यांचं रिलेशन इन द नेचर ऑफ मॅरेज असायला. व्हॉट इज इन द नेचर ऑफ मॅरेज? व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द मॅरेज इन द इंडियन सोसायटी? देन गो टू दॅट पर्टिक्युलर जजमेंट विच थ्रोज द लाईट की अरे ठीक आहे, चला मॅरेजचं सोलमनायझेशन कस्टमरी झालेलं नाहीये, तुम्ही लिव्ह इन मध्ये राहताय. नाऊ सोसायटीचे नॉर्म्स चेंज झालेले आहेत. वी शुड अडॉप्ट अवर सेल्फ टू दिस नॉर्म्स. तर हरकत नाही, परंतु काय काय केलं पाहिजे? द कपल मस्ट होल्ड देमसेल्व्स आउट टू द सोसायटी ऍज बिंग अकिन टू द स्पाउसेस. मी एखाद्या महिलेबरोबर जर मी एखाद्या महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असेल आणि त्या महिलेला जर डीव्ही ऍक्टचा रिकोर्स घ्यायचा असेल तर तिने जर म्हटलं की येस आय एम इन लिव्ह इन विथ दिस पर्सन,
and I am filing this application under the Domestic Violence Act because our relationship was in the nature of marriage. How it is in the nature of marriage? Because it is fulfilling the criteria which had been given in the case of D. Veluswamy versus D. Pachai-Kamal. आता ते नाव थोडंसं प्रोनाउन्समेंट पण ती जजमेंट आपल्याला मी देईन. सो आता ह्याची रिक्वायरमेंट काय या जजमेंट नुसार? त्यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा, हे कपल राहत आहेत, लग्न झालेलं नाही, लिव्ह इन मध्ये राहत आहेत, परंतु सोसायटी समोर त्यांनी एकमेकांचं रिलेशन असं होल्ड केलं पाहिजे की ते रिलेशन मॅरेज सारखं वाटलं पाहिजे सोसायटीला. येस, हे मे बी म्हणजे प्रोबॅबिलिटी की अरे ते नवरा बायको सारखंच राहत आहेत आणि नवरा बायको म्हणूनच राहत आहेत. दुसरं काय क्रायटेरिया दिला? दे मस्ट बी ऑफ लीगल एज टू मॅरी. ते कसे असले पाहिजे? मॅरेजच्या लीगल एजचे असले पाहिजे. नाउ तिसरा काय? दे मस्ट बी अदरवाइज क्वालिफाईड टू एंटर इन टू द लीगल मॅरेजेस इन्क्लुडिंग बिंग अनमॅरिड. बघा, आता आपल्याकडे एक केस झाली होती, राजेश खन्ना, डिम्पल कपाडिया अँड दॅट दी आय थिंक अडवाणी. सो if she is living with the one particular male, परंतु काय असलं पाहिजे? दे मस्ट बी अदरवाइज क्वालिफाईड. कसे क्वालिफाईड असले पाहिजे? टू एंटर इन टू द लीगल मॅरेज. आता मी आय एम ऑलरेडी मॅरिड अँड समबडी इज लिव्हिंग or somebody is living with me in the living relationship and she is aware about the fact that I am already married. So whether it can be said that she is qualified to be in a living relationship, because our act prohibited the second marriage and I am living with her, मी तिच्या बरोबर राहतोय, and in the nature of marriage मी सगळ्या सोसायटीला दाखवतोय की yes, our relationship is in the nature of marriage. सो थर्ड क्रायटेरिया काय आहे की लिगली ते क्वालिफाईड असायला हवे. नुसतं एज असून उपयोग नाही, तर परिस्थिती अशी असली पाहिजे की येस, लीगली यू आर परमिसिबल टू बी विथ हिम इन द लिव्ह इन रिलेशनशिप. सो दॅट इज द क्रायटेरिया नंबर थर्ड which has been enumerated in that particular judgment. Then fourth, they must have voluntarily cohabited and held themselves out to the world as being akin to spouses for a significant period of time. आणि म्हणजेच जे काही आपण म्हणतो की वन नाईट स्टँड और ओकेजनली आपण जे म्हटलं काही काही केसेस मध्ये तर येस, देअर आफ्टर कीप हा एक वर्ड आलेला आहे. सो शी हॅज नॉट बीन त्या जजमेंट मध्ये देन अगेन सेज की दॅट वर्ड शुड नॉट बी युज्ड, अशी चर्चा झाली इन दॅट पर्टिक्युलर जजमेंट. हाऊएव्हर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की सिग्निफिकंट पॉइंट ऑफ अ टाइम का म्हटलं गेलंय? बिकॉज येस, you are outlining yourself to the society that we are living together in the nature of the marriage, and therefore this relationship is coming within the ambit and purview of the nature of the marriage, and therefore I am aggrieved person because I am in the domestic relationship with him and I shared household for the significant time. Thirdly, I had been subjected through these kind of a verbal, emotional, physical, sexual, economical abuses and violence, and therefore my petition is maintainable before this honorable court and I am entitled for the various reliefs. Now this is the basic concept I will tell you in respect of the domestic violence. देन गोइंग टू द फर्दर एक्सटेंट की आता हे कोण दाखल करणार, कसं दाखल करायचं, काय काय प्रकार आहेत, कशा माध्यमातून दाखल करता येतं, कुठं दाखल करता येतं, ज्युरिस्डिक्शन काय आहे आणि त्याला लिमिटेशन काय आहे, हे जे काही मुद्दे आहेत ते आपल्या ज्या दुसऱ्या स्पीकर आहेत त्या दुसऱ्या स्पीकर ऍडव्होकेट प्रीती परदेशी मॅडम आपल्याशी शेअर करतील, आपल्याशी डिस्कस करतील. सो फॉर टुडे
It is the basic conceptual clarity in respect of the Domestic Violence Act. Many of us or many of you may be aware of these facts. We will go further into the detail in respect of how to draft the petition, then how to defend it, then how to draft quashing, how to draft droppage of proceeding, how to draft recalling, what are the judicial pronouncements which are saying whether there is any disaccord in between the judgments. देन वी आर गोइंग टू, आणि आपण प्रयत्न करूया की जितकं जास्तीत जास्त प्रॅक्टिकल, जितकं जास्तीत जास्त एक्झॉस्टिव्ह आपल्याला या दरम्यान करता येईल तेवढे आपण सेशन प्रयत्नशील राहूया. सो फॉर टुडे, सो येस, दॅट इज ऑल फॉर टुडे फ्रॉम माय साइड. आय विल हँड ओव्हर टू तनुजा मॅडम, आणि तनुजा मॅडम मग आपल्या दुसऱ्या स्पीकर बरोबर देतील. येस सर, येस सर. थँक्यू सो मच सर. सो प्रीती मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही आता पुढचं सेशन कंटिन्यू करावे. ओके मॅम, थँक्यू. मॅडम 8:50 झालेले आहेत, तर पार्टिसिपेंट्सना वेळ असेल का? एकदा आपण फक्त विचारूत, कारण की अजून थोडासा वेळ लागेल. 9 पर्यंत तर संपणार नाहीये हे. नाही नाही मॅडम, आपल्याकडे टाइम आहे सफिशियंट, सो आपण कव्हर करू शकतो. ओके ओके. सो नमस्ते. सर्वात आधी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, आणि कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांचे खूप खूप आभार की यांनी एवढा चांगला हा सगळा कोर्स आज आपल्या समोर आणलेला आहे. बिफोर गोइंग टू एक्सप्लेन अबाउट द ज्युरिस्डिक्शन, एम आय ऑडिबल तनुजा मॅम? येस मॅम. ओके मॅम. So, before going to explain about the jurisdiction, who can file, where to file, and when to file, I'll take just 5 minutes. मला हे सांगायचंय की या कोर्समध्ये आज जे आपण सगळे इथे पार्टिसिपेंट्स आहात, या कोर्समध्ये आपण काय क्रोनॉलॉजिकली आपण कसे जाणार आहोत. बऱ्याच जणांनी मागचा वेबिनार अटेंड केलेला नव्हता, बऱ्याच जणांनी तो व्हिडिओही पाहिलेला नाहीये. त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये मी हे सांगेन की आपण कसं पर डे वाईज आपण काय गोष्टी कव्हर करणार आहे. जसा आजचा पहिला दिवस आहे, त्यात आपण बघणार आहे कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. सरांनी घेतलेलं आहे त्यात स्कोप अँड ऍप्लिकेबिलिटी ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स इन्क्लुडिंग लिव्ह इन रिलेशनशिप, अँड आय विल एक्सप्लेन अबाउट ज्युरिस्डिक्शन. सेकंड डे ला आपण करणार आहे उद्या व्हेरियस रिलीफ्स अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. सगळ्या गोष्टी त्याच्यात प्रॅक्टिकली कसं काय करायचं ते आपण शिकणार आहोत. थर्ड असणार आहे हाऊ टू ड्राफ्ट कंप्लेंट और पिटिशन ऍप्लिकेशन अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. आपल्याला तो ड्राफ्ट पण, जो रिअल ड्राफ्ट आम्ही केलेला आहे, कोर्टामध्ये दाखल केलेला, तो आपल्यासोबत तो शेअर केला जाईल. त्याचे प्लीडिंग्स कसे असायला पाहिजे ते सांगण्यात येतील. देन हाऊ टू ड्राफ्ट इंटरिम ऍप्लिकेशन. यामध्ये आपल्याला परत एकदा द रिअल ड्राफ्ट ऍज वेल ऍज केस लॉज आपल्याला सांगण्यात येणार आहेत की ड्राफ्टिंग करताना इंटेरियम मेंटेनन्स ऍप्लिकेशन किंवा इंटेरियम मेंटेनन्स न म्हणता इंटेरियम ऍप्लिकेशन मध्ये कसं ड्राफ्टिंग हवं, त्यासाठी कोणते केस लॉज रेफर करायला हवेत ते सांगणार आहे. देन ड्राफ्टिंग ऑफ ऍप्लिकेशन, जसं सरांनी आता सांगितलं की रिकॉलिंग किंवा डिस्चार्ज, क्वॅशिंग या गोष्टींबद्दल सांगण्यात येणार आहे. त्यानंतर हाऊ टू ड्राफ्ट से और WS. इन द वेबिनार ऑल्सो मी काही गोष्टी सांगितल्या होत्या की देर आर सेव्हरल डिफेन्सेस इन ड्राफ्टिंग ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स फ्रॉम द साइड ऑफ रेस्पॉन्डंट. त्याचा देखील रिअल ड्राफ्ट आपल्याला इन्स्टिट्यूट मार्फत तो शेअर केला जाईल. आपल्याला कळेल की रियालिटीमध्ये तो ड्राफ्ट कसा बनवायला पाहिजे, प्लीडिंग्स कसे करायला पाहिजेत. त्यानंतर हाऊ टू टेक क्रॉस एक्झामिनेशन. एंटायर सेशन हा हाऊ टू लीड द इव्हिडन्सेस क्रॉस एक्झामिनेशन, त्याच्यावरचे केस लॉज काही शेअर केले जातील. त्या सेशन नंतर एक सेशन असेल मिसलेनियस. मिसलेनियस मध्ये आपल्याला माहिती आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या अंडर मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डर, अमेंडमेंट, त्यानंतर ऑल्टरेशन ऑफ ऑर्डर या गोष्टी जर करायच्या असतील, जर गरज पडली तर त्याची प्लीडिंग कशी असायला हवी आहे आपली,
काय नमूद करायला हवंय, कोणत्या कोणत्या गोष्टींचा उहापोह तिथं केला पाहिजे किंवा नाही केला पाहिजे हे त्या सेशनमध्ये सांगितल्या जाईल. त्यानंतर आहे खूप महत्वाचं, हाऊ टू आर्ग्यू डोमेस्टिक व्हायलन्स केसेस अँड हाऊ टू प्रिपेअर द रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट. बऱ्याच वेळेस आपल्याला, येस लीना मॅडम, दॅट विल बी ऑल्सो कवर्ड. बऱ्याच वेळेस आपल्याला रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट द्या असं कोर्टाकडनं म्हटलं जातं. त्यावेळेस आपल्याला हेही माहिती नसतं की रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट मध्ये आपल्याला काय लिहायचंय. बऱ्याच वेळेस आपण हे बघतो, मी हे पाहिलेलं आहे, अगदी एक्झिबिट 1चं कॉपी पेस्ट करतात आणि त्याला वर फक्त हेडिंग देतात रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट, जे की बरोबर पद्धत नाहीये. तर आपण त्या सेशनमध्ये या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे. आणि द लास्ट सेशन विल बी द हाऊ टू ड्राफ्ट अपील. मग ते अपील इंटेरियम ऑर्डरचं असेल, त्याच्या अगेन्स्ट असेल किंवा फायनल जजमेंटचं असेल. त्यानंतर असेल आपलं, जसं मॅमनी पण सांगितलं आणि सरांनी पण सांगितलं, की क्वेश्चन अँड आन्सर्सचा जो पण राऊंड आहे. तर या पद्धतीने आपला हा पूर्ण कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. सो आता मी माझ्या टॉपिककडे जाते आजच्या ह्याच्यात, की आत्ताचं माझं आहे सेशन हे आहे ज्युरिस्डिक्शन. सरांनी सांगितलं स्कोप, ऍप्लिकेबिलिटी, आणि सरांनी अगदी इन डिटेल सांगितलेलं आहे की हू कॅन बी अग्रीव्ड पर्सन. सो नाउ लेट अस चेक ज्युरिस्डिक्शन, हू कॅन फाईल, वेअर टू फाईल अँड वेन टू फाईल. सो आय वुड रिक्वेस्ट each and everyone to take out the Bayer Act. I'll just read few lines. सेक्शन 12. I hope की सगळ्यांनी बेअर ऍक्ट काढला असेल. त्याचं सेक्शन 12 मी फक्त वाचते, नसेल तर तुम्ही मोबाईल मधूनही चेक करू शकताय. हू कॅन फाईल साठी मी हे वाचतेय. सेक्शन 12 ऑफ PWDV ऍक्ट सेज ऍप्लिकेशन टू मॅजिस्ट्रेट. नाव ऍप्लिकेशन टू मॅजिस्ट्रेट मध्ये प्लीज माझ्यासोबतच वाचा तुम्ही ही. अन अग्रीव्ड पर्सन ऑर अ प्रोटेक्शन ऑफिसर और, आता हे खूप महत्वाचं आहे, और any other person on behalf of the aggrieved person may present an application to the magistrate seeking one or more reliefs under this act. पुढचं मी वाचणार नाहीये. हू कॅन फाईल मध्ये आपल्याला ही गोष्ट आता लक्षात आलेली आहे, हू कॅन फाईल अन अग्रीव्ड पर्सन. याच्या आधीच्या सेशन मध्ये राजेश सरांनी सांगितलेलं होतं की हू कॅन बी अन अग्रीव्ड पर्सन डेफिनिशन मध्ये दिलेलं आहे. त्याचे 4 क्रायटेरियाज कोणते कोणते फुलफिल झाल्यानंतर ती व्यक्ती अग्रीव्ड पर्सन म्हणून आपण बोलू शकतो, हे पण आपण बघितलेलं आहे. पण आता आपण जर हे बघितलं की फक्त अग्रीव्ड पर्सन म्हणजे कोण, हे आता आपण जरा बघूयात की अग्रीव्ड पर्सनची डेफिनिशन नाही म्हणते, मग फक्त काय मॅरिड वुमनच असू शकते का? तर आन्सर आहे नो. फक्त मॅरिड वुमनच करू शकेल का? नाही. तर विडो ही पण करू शकते, एक मुलगी तिच्या वडिलांविरुद्ध पण करू शकते, एक मुलगी तिच्या आई अगेन्स्ट देखील करू शकते. रिसेंटली एका मुलीनी तिच्या आई विरुद्ध पण केलेलं आहे. सासू सुनेविरुद्ध करू शकते, जसं की सून सासू विरुद्ध करू शकते. आता इथे एक खूप महत्वाचं मला सांगायचं आहे की जेव्हा आपण म्हणतो ऑन बिहाफ ऑफ चाइल्ड, कारण की या ऍक्ट मध्ये हे पण दिलेलं आहे की तुम्ही चाइल्ड हु इज अ मायनर, त्याच्या बिहाफ मध्ये तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स केस दाखल करू शकता. तर बराचसा समज असा आहे की फक्त आईच करू शकते, तर तसं नाहीये. वडीलही ऑन बिहाफ ऑफ अ चाइल्ड, वडीलही ही केस दाखल करू शकतात. सो हू कॅन फाईल अ केस मी स्वतःही केलेली आहे. तर मुलगी होती आणि वडिलांनी बिईंग अ गार्डियन म्हणून, दो ही वॉज नॉट हॅव्हिंग अ कस्टडी ऑफ दॅट चाइल्ड, आम्ही ती दाखल केली होती. त्याचे रिझन्स किंवा त्याचे ग्राउंड्स असे होते की मुलगी जेव्हा त्या आईकडे होती तेव्हा तिला एन नंबर ऑफ हॅरॅसमेंट किंवा टॉर्चर किंवा अब्यूज होता, डोमेस्टिक व्हायलन्स होता. अँड वी हॅड ऑल द एव्हिडन्सेस. सो हू कॅन फाईल मध्ये वडीलही दाखल करू शकतात आणि तिथेही आम्ही ऑर्डर्स घेतल्या होत्या. त्यानंतर मी जसं म्हणाले तसं सरांनी आधीच सांगितलेले, वन हू लिव्हज इन लिव्ह इन रिलेशनशिप, दो मॅरेज इज नॉट कन्झ्युमेटेड, ती व्यक्ती इफ शी इज अन अग्रीव्ड लेडी, अग्रीव्ड पर्सन, ती पण दाखल करू शकते. आता अन अग्रीव्ड पर्सन जेव्हा ती
स्वतः असेल तर आपण बघितलं की कोण 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 असू शकतो, विडो, मॅरिड, चाइल्ड, मग आई किंवा वडील तिच्या बिहाफमध्ये. त्यानंतर सासू करू शकते हे बघितलेलं आहे. मुलगी आई वडिलांविरुद्ध करू शकते, वडिलांविरुद्ध पण करू शकते. आता हे पर्सनल झालं. पण जसं आपण आता 3 ओळी वाचल्या सेक्शन 12च्या, अजून कोण करू शकतं? तर प्रोटेक्शन ऑफिसर करू शकतं. जेव्हा एखादी अग्रीव्ड पर्सन प्रोटेक्शन ऑफिसरकडे जाते, तेव्हा तो प्रोटेक्शन ऑफिसर देखील ऑन बिहाफ ऑफ दॅट अग्रीव्ड पर्सन कॅन फाईल अ डोमेस्टिक व्हायलन्स केस. त्यांना तशी ती रिपोर्ट पाठवावी लागते टू द कन्सर्न मॅजिस्ट्रेट अँड ऑल्सो टू द कन्सर्न पोलीस स्टेशन. ते आपण वेअर टू फाईलच्या वेळेस मी ऍट लेंथ सांगेनच. अजून कोण करू शकतं? तर आपण हे बघितलं की ऑर एनी अदर पर्सन ऑन बिहाफ ऑफ द अग्रीव्ड पर्सन. सो दिस इज अ व्हेरी वाइडर स्कोप की ऑन बिहाफ ऑफ द अग्रीव्ड पर्सन एनी अदर पर्सन. दॅट मीन्स की तो रिलेटिव्ह असेल, फ्रेंड असेल. नाव हिअर वी कॅन ऑल्सो से सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, एखादे एनजीओ असतील, तर एनी अदर पर्सन कॅन फाईल. नाव लेट अस कम टू द प्रॅक्टिकल अप्रोच. आता आपण हे बघितलं की हू कॅन फाईल. तर जेव्हा आपण प्लीडिंग्स मध्ये बोलतोय, हा पूर्ण डीव्हीचा कोर्सच यासाठी डिझाईन केलेला आहे. अशी थीम आहे की आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर प्लीडिंग कशा करायच्या, अगदी त्याच्या आधी क्लायंटकडनं काय इन्फॉर्मेशन घ्यायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. हे जाणून घेण्यासाठीच तुम्ही पण हा कोर्स जॉईन केलेला आहे. सो लेट मी से व्हेरी फर्स्ट की आता या गोष्टी जर तुम्हाला कळलेल्या आहेत, अग्रीड पर्सन करू शकते इंडिपेंडंट कपॅसिटीमध्ये, प्रोटेक्शन ऑफिसर करू शकतात, सर्व्हिस प्रोव्हायडर करू शकतात, एनजीओ करू शकतात, एनी अदर पर्सन मध्ये रिलेटिव्ह करू शकतात. आता या जर गोष्टी जर अग्रीड पर्सन आहे तर आपण प्लीडिंग मध्ये काय घ्यायला पाहिजे? फर्स्ट पॅरा आपला नेहमी असतो की ऍप्लिकंट कोण आहे, रेस्पॉन्डंट कोण आहे. मग मॅरेज असेल तर आपण ते सगळं बघणार आहे पुढच्या सेशन्स मध्ये की कसे कसे प्लीडिंगचे पॅराज असायला पाहिजे. पण हू कॅन फाईल मध्ये जर प्रोटेक्शन एनजीओ किंवा मग कोणता सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर आपली प्लीडिंग कशी असायला पाहिजे? क्लायंट कडनं किंवा मग त्या सर्व्हिस प्रोव्हाइडर करणं प्लीडिंग अशी असायला पाहिजे की त्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सगळी माहिती आपल्याला आपल्या प्लीडिंग मध्ये द्यायची आहे. राईट फ्रॉम द बिगिनिंग जेव्हा आपण ऍप्लिकंटचं सगळे काही डिटेल्स लिहित असतो, तेव्हा आपण बिंग अन अग्रीड पर्सन इन हर इंडिपेंडंट कपॅसिटी आपण एज, ऑक्युपेशन, रिसाइडिंग ऍट, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी घालतोच. तर तसंच जर ऍप्लिकंट हे एनजीओ आहे तर एनजीओची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे लिहावीच लागते. आता मी हे सांगण्याचं कारणच हे आहे की हू कॅन फाईल अ कंप्लेंट मध्ये आपल्याला कॅप्शन मध्ये ते लिहायचंय, पण प्लीडिंग मध्ये पण आपल्याला त्या गोष्टी नमूद करायच्या आहेत. बरं, याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हटलं तर एखाद्या एनजीओ कडे जर एखादी अग्रीड पर्सन आली किंवा एनजीओला कळालं की एखादीवर डोमेस्टिक व्हायलन्स होत आहे, घरगुती हिंसाचार होत आहे, तर त्यांनी हेही नमूद करायला हवंय आपल्या प्लीडिंग मध्ये की या एनजीओला या सगळ्या घरगुती हिंसाचार किंवा अत्याचार याबाबत कशी काय माहिती मिळालेली आहे, ते सगळं आपल्या प्लीडिंग्स मध्ये यायला हवं. आणि त्याकरिता काय करायला हवंय आपण? तर क्लायंट किंवा ही गोष्ट जेव्हाही आपल्याला कळते, एनजीओ जेव्हा आपल्याकडे येतो, तेव्हा आपण प्रॅक्टिकली त्यांना विचारणं खूप महत्वाचं आहे की या सगळ्या गोष्टी एनजीओ तर्फे, जर समजा माझ्या एनजीओ तर्फे मला एखादी केस दाखल करायची आहे तर मला हे सांगावं लागेल की माझ्यापर्यंत ती सगळी हिंसाचाराची गोष्ट, सगळ्या गोष्टी कशा आलेल्या आहेत, हे मला नमूद करणं खूप महत्वाचं आहे तिथे आपल्या प्लीडिंग मध्ये. सो दिस इज द प्रॅक्टिकल आस्पेक्ट. जर रिलेटिव्ह आहेत तर रिलेटिव्हनी हे नमूद करायला पाहिजे की वाय एन अग्रीव्ड पर्सन कुड नॉट कम टू दिस ऑनरेबल कोर्ट अँड वाय आय हॅव फाईल्ड ऑन हर बिहाफ. मी का दाखल करतोय बिंग अ रिलेटिव्ह, कसं कसं काय काय झालं, ती कधी कधी येऊ शकत नाही. बऱ्याचशा केसेसमध्ये आम्ही हेही बघितलेलं आहे की इतका जास्त हिंसाचार झालेला असतो की ती कोर्टापर्यंत पण येऊ शकत नाही, पण आम्हाला इमिडिएट रिलीफ तर हवे असतात. तर बिंग अन ऍप्लिकंट ती जर हजर होऊ शकत नाहीये, तर बिंग अ रिलेटिव्ह, क्लोज रिलेटिव्ह कोणीही जर दाखल करू शकत असेल, जर कायदाच सांगत असेल की तुम्ही दाखल करू शकताय, तर तुम्हाला तिथे प्लीडिंग्स मध्ये लिहावं लागेल की ती आता आपल्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीये. सो
दिस इज ऑल अबाउट आपल्याला माहितीये की हू कॅन फाईल मध्ये प्रोटेक्शन ऑफिसर वगैरे. आता यामध्ये अजून एक गोष्ट मला हे सांगायचंय की प्रोटेक्शन ऑफिसर कडे जेव्हा किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर कडे जेव्हा एखादी महिला येते किंवा एखादा रिलेटिव्ह येतो एखाद्या महिलेची ही सगळी केस घेऊन, तेव्हा त्यांना हे बघावं लागतं की त्यांचा एरिया कुठे आहे, कोणत्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत ते येतात. आपल्या पुण्यामध्ये कोड नंबर 1, 2, 3, 4 असे 9 कोड्स दिलेले आहेत आणि प्रत्येकाला पोलीस स्टेशन असे सांगितलेले आहेत, ज्युरिस्डिक्शन सांगितलेले आहेत की या पोलीस स्टेशनच्या अंडर आलेल्या या गोष्टी सगळ्या कोर्ट नंबर 1 मध्ये जातील. से फॉर एक्झाम्पल चतुश्रृंगी पोलीस स्टेशन आहे तर ते जाईल कोर्ट नंबर 9 मध्ये. फॉर एक्झाम्पल सांगते, कोथरूड असेल तर ते जाईल कोर्ट नंबर 1 मध्ये किंवा मग जे काही दिलेले आहेत ते. तर प्रोटेक्शन ऑफिसर पण जिथला तिथला नेमून दिलेला आहे, त्यांनी त्या रिपोर्ट कन्सर्न पोलीस स्टेशन कोणता येतो हे बघायचं आणि ती रिपोर्ट तिथे आणि त्याच्याही आधी कन्सर्न मॅजिस्ट्रेट की ज्याच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये पोलीस स्टेशन येते तिथे ते द्यायचं आहे. सो वी केम टू नो की हू कॅन फाईल. अग्रीड पर्सनची डेफिनेशन मी परत सांगेन की सरांनी खूप व्यवस्थितरित्या आपल्याला सांगितलेली आहे, त्यामुळे इंडिपेंडंट कपॅसिटीमध्ये अग्रीड पर्सन आपल्याला कळलेले हू कॅन फाईल. सो अन अग्रीड पर्सन कॅन ऑल्सो फाईल. नाउ वी विल कम टू द नेक्स्ट थिंग, वेअर टू फाईल. आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की याच्यात काय शिकण्यासारखं आहे. ज्युरिस्डिक्शन तर आम्हाला सर्वांनाच माहिती आहे, जसं की सांगितलेलं आहे कोर्ट नंबर 1 ते 9 किंवा पोलीस स्टेशन वाईज या सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत, वाचून तर आम्हाला कळणारच आहेत. बट डीव्हीच्या ह्याच्यामध्ये खूप वाईडर ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे, जे आपल्याला सर्वांना जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. पण डोमेस्टिक व्हायलन्स केसेसच्या ज्युरिस्डिक्शनला बघण्यापूर्वी मला तुम्हाला प्रत्येकाला, आता मलाही नाही माहिती की प्रत्येकाची प्रॅक्टिस किती झालेली आहे, सो अगदी स्क्रॅच पासून सांगणं योग्य असेल का नाही माहिती नाही, पण तरी पण मी 1 मिनिट घेईन की ज्युरिस्डिक्शन हे स्पेसिफिकली डीव्हीच्या ह्याच्या आधी प्रत्येकाला हे माहिती असायला पाहिजे की किती टाइप्स आहेत ज्युरिस्डिक्शनचे, किती टाइप्स असू शकतील. तर 9 ते 10 टाइप्स ऑफ ज्युरिस्डिक्शन आपल्या स्टॅच्यूटने दिलेले आहेत. दो ज्युरिस्डिक्शन इज नोवेअर डिफाईन्ड इन एनी लिगल स्टॅच्यूट. आता ज्युरिस्डिक्शन हा वर्डच असा लॅटिन वर्ड आहे की जो 2 वर्ड्सनी आहे, ज्युरिस अँड डिकेअर. ज्युरिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे लॉ अँड डिकेअर म्हणजे स्पीक. सो ज्युरिस्डिक्शन मीन्स सिम्पली द एरिया किंवा आपण असं म्हणूया की द पॉवर ऑफ कोर्ट्स टू सेटल द डिस्प्यूट. सो ते 10 ज्युरिस्डिक्शनचे कोणते टाइप्स आहेत ते मी फक्त 2 मिनिटात तुम्हाला सांगते की तुम्हालाही ही माहिती व्हावी या कोर्सच्या माध्यमातून. आपल्या सर्वांना माहिती आहे पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन इज देअर. दिस रेफर्स टू द पॉवर्स ऑफ कोर्ट टू डिसाइड द केसेस देअर आर विदिन द पेक्युनियरी लिमिट्स. आपल्याला माहिती आहे की ज्युनियर डिव्हिजन असतं, सिनियर डिव्हिजन असतं. से फॉर एक्झाम्पल काही कोर्टाकडे 3 लाखांपर्यंतच असेल, त्याच्या पुढचे जे आहेत ते दुसऱ्या कोर्टांकडे असेल, त्याला आपण म्हणू पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन. त्यानंतर आहे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. दिस ज्युरिस्डिक्शन रेफर्स टू द जिओग्राफिकल बाउंड्री लिमिट्स. हेही आपल्याला माहिती आहे. पीएमसीच्या केसेस कुठे आपण फॅमिली कोर्टात दाखल करतो, पण पीसीएमसीच्या मॅट्रिमोनियल केसेस कुठे करतो आपण, पुण्यामध्ये सिव्हिल कोर्ट सिनियर डिव्हिजन. सुपेकर साहेब आहेत आणि फुलबांदे साहेब आहेत आता. आता सब्जेक्ट मॅटरचं एक ज्युरिस्डिक्शन असतं. Say for example, this jurisdiction refers to the particular subject to be entertained. याचं एक्झाम्पल मला देता येईल की कन्झ्युमर केसेस आहेत, कन्झ्युमर कोर्टाला स्पेसिफिकली ते सब्जेक्ट मॅटर दिलेलं आहे. नेक्स्ट कम्स एक्सक्लुझिव्ह, अँड इन कनेक्शन विथ दिस एक्सक्लुझिव्ह ज्युरिस्डिक्शन देर इज अ कन्करंट ज्युरिस्डिक्शन. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय की एखाद्या अग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये आता आपल्याला माहिती असतं की एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलेलं असतं की इफ एनी डिस्प्यूट अरोज इन फ्युचर देन द डिस्प्यूट किंवा मग द केस विल बी एंटरटेन्ड बाय सो अँड सो पुणे कोर्ट. सो दॅट इज एक्सक्लुझिव्ह ज्युरिस्डिक्शन. बट कन्करंट म्हणजे काय, द पॉवर ऑफ 2 or more कोर्ट्स जिथे दिलेली असते. एखाद्या अग्रीमेंटमध्ये हेही दिलेलं असेल की जर काही डिस्प्यूट झाला आपल्यामध्ये तर तुम्ही बेंगलोरलाही करू शकताय
आणि पुण्यातही करू शकतायत. तो दिस कम्स अंडर कन्करंट ज्युरिस्डिक्शन. मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे जे आपण फॅमिली कोर्ट असंही म्हणू शकतो, स्पेशल ज्युरिस्डिक्शन आहे. स्पेशल ज्युरिस्डिक्शन म्हणजे आपण हे म्हणू शकतो की स्पेशल केसेस त्या कोर्टाला एम्पॉवर केलेल्या असतात, त्या कोर्टाला पॉवर असतात तेवढ्या स्पेशल केसेस एंटरटेन करायच्या. फॉर एक्झाम्पल मी म्हणू शकते की फास्ट ट्रॅक केसेस आहेत, ज्या जुवेनाईल केसेस आहेत त्या स्पेशल आहेत. अँड देन कम्स की लिगल अँड एक्सटेंडिंग ज्युरिस्डिक्शन. या दोन वेगवेगळ्या आहेत जिथे की कॉन्स्टिट्युशनल सगळ्या डिस्क्रिशनरी पॉवर्स वगैरे दिलेल्या आहेत. नाउ कमिंग टू द ज्युरिस्डिक्शन टू फाईल, वेअर टू फाईल द डीव्ही केसेस. खूप इंटरेस्टिंग अशा 2-3 केस लॉज पण मी शेअर करणार आहे. त्याच्या आधी आय वुड रिअली रिक्वेस्ट की सगळ्यांनी सेक्शन 27 काढावं. आता आपण डायरेक्टली बघूयात की डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस कुठे दाखल होऊ शकतात. सो आय होप सेक्शन 27 सगळ्यांनी काढला असेल. अँड आय वुड रिक्वेस्ट की जेव्हा जेव्हा म्हणजे आम्ही थोडंसं सेक्शन वाईज किंवा जर जे काही मटेरियल आपल्याला देतोय ते बघण्यासाठी सांगतोय तर ते तुमच्याच भल्यासाठी आहे. Section 27 of the said act says, jurisdiction, the court of judicial magistrate of first class or metropolitan magistrate, as the case may be, within the local limits of which, आता हे महत्वाचं आहे, which the person aggrieved permanently or temporarily resides or carries on business or is employed. हे जनरली आपल्याला माहिती असतं. The respondent, आता इथेही याचे जर 2 आपण पार्ट्स केले तर जनरली आपण ज्युरिस्डिक्शन, फॅमिली कोर्टाचे मॅट्रिमोनियल ज्युरिस्डिक्शन, मॅट्रिमोनियल डिस्प्यूट जे असतात ते इथपर्यंत असतात की जी पिटिशनर राहतीये किंवा रेस्पॉन्डंटचं असेल तर रेस्पॉन्डंट राहतोय तो. पण इथे एक्स्ट्रा काय दिलेलं आहे, ऑर नंतर, टेम्पररीली रिसाइड्स नंतर, ऑर कॅरीज ऑर बिझनेस ऑर इज एम्प्लॉयड, म्हणजे ती जिथे कामाला आहे, ती जिथे टेम्पररीली जरी जॉबला आहे तरी पण ती तिथे ज्युरिस्डिक्शन म्हणून ती तिथे केस दाखल करू शकते. बी इज द रेस्पॉन्डंट रिसाइड्स ऑर कॅरीज ऑन बिझनेस ऑर इज एम्प्लॉयड, म्हणजे वायडर स्कोप परत काय दिलेला आहे की तुम्ही नाही तर नाही पण रेस्पॉन्डंट जिथेही त्याचा बिझनेस चालवतोय किंवा तो जॉबला आहे, एम्प्लॉयड आहे, तिथे देखील तुम्ही अग्रीड पर्सन दाखल करू शकतो. आणि थर्ड आहे द कॉज ऑफ ऍक्शन हॅज अराइज. याचा 2 केस लॉज खूप महत्वाचे आहेत यावर, जे मी आता शेअर करेन आपल्याशी. शॅल बी द कॉम्पिटंट कोर्ट टू ग्रांट अ प्रोटेक्शन ऑर्डर ऑर अदर ऑर्डर्स अंडर धिस ऍक्ट अँड टू ट्राय ऑफेन्सेस अंडर धिस ऍक्ट. आणि सेकंड आहे क्लॉज 27 सब क्लॉज 2 इज एनी ऑर्डर मेड अंडर धिस ऍक्ट शॅल बी एन्फोर्सिएबल थ्रू आउट इंडिया. तर आता आपण ज्युरिस्डिक्शनचं बघितलं जर आपण की कुठे कुठे दाखल करू शकतो, तर सगळ्यात आधी आपण हे पाहिलेलं की अग्रीड पर्सन परमनंटली किंवा टेम्पररीली ती कुठे राहत असेल तर याच अनुषंगाने एक केस लॉ आहे, रवींद्र साहू वर्सेस सुशीला साहू. मी हे तनुजा मॅमना आय गेस मी हे दिलेलं असेलच आणि नसेल हा, तर मी याचे फॅक्ट्स खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. या केसमध्ये असं झालं होतं, ओरिसा हायकोर्टाचं हे जजमेंट आहे. रवींद्रनाथ साहू हा रेस्पॉन्डंट म्हणजे श्रीमती सुशीला साहू यांचा मुलगा आहे आणि रवींद्रनाथ साहू अँड अनदर म्हणजे त्याची बायको. तर झालं असं होतं की सुशीला साहू यांनी फुलबानी या ठिकाणी मुलगा आणि सून यांच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्स दाखल केली होती. आता मुलगा आला कोर्टात आणि त्यांनी सांगितलं की बेरहामपूर हे माझ्या आईचं परमनंट ठिकाण आहे जिथे की आम्ही सगळेच राहत होतो. अलेजली ज्या पण गोष्टी आहेत त्या पण तिथेच घडलेल्या आहेत आणि बेरहामपूरला अजून 2 केसेस चालू आहेत आमच्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टीशी रिलेटेड, ज्याच्यात आम्ही सगळेच पार्टी आहोत. तर फुलबानीमध्ये केस दाखल होण्याचं ज्युरिस्डिक्शनच नाहीये कारण की माझी आई तिथे कधीच राहत नव्हती. आता फक्त ती तिच्या मुलीकडे गेलेली आहे म्हणून तिने ही केस आम्हाला फक्त त्रास देण्यासाठी केलेली आहे. त्याचं असं म्हणणं होतं की हे टेम्पररी रेसिडेन्स नाहीच आहे, तर ही केस फुलबानीवरून बेरहामपूरला ट्रान्सफर करण्यात यावं. आता यानंतर
या सगळ्या गोष्टींचा ओहापोह झाल्यानंतर कोर्टाने, मेहरबान कोर्टाने हे बघितलं की सुशीला साहू जेव्हा फुलबानीला का आल्या, तर सगळ्या या डोमेस्टिक व्हायलन्स त्यांच्यावर झाल्यानंतर त्या त्रासातनं त्यांना कुठेतरी एक शेल्टर घ्यावा लागला होता. आणि तो शेल्टर कुठे होता, तर त्यांच्या मुलीकडे त्यांना ते राहावं लागलं होतं. ती मुलगी फुलबानीला होती. सो 4 लाईन्स मी मॅडम ते आता आपण शेअर करूयात का नंतर शेअर करूयात? ओरिसा हा. हायकोर्ट. जस्ट अ मिनिट आहे, मी ते शेअर करते. बर. ऑनरेबल ओरिसा हायकोर्ट, मी फक्त 4 लाईन्स वाचून दाखवते टिल द टाइम मॅडम इज शेअरिंग दिस. The court held that the temporary residence includes a place where an aggrieved person was compelled to reside in view of commission of domestic violence. याच्या पुढची खूप महत्वाची गोष्ट जी मी वाचतेय, where she may not have decided to reside permanently or for a considerable length of time for the time being. याचा अर्थ हा की या केसमध्ये टेम्पररी रेसिडेन्स घेण्यासाठीच फक्त सुशीला साहू त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यांचा कोणताही असा विचार नव्हता की मला परमनंटली इथेच राहायचंय. पण समोरच्याचं असं म्हणणं होतं की दिस इज नॉट इव्हन अ टेम्पररी रेसिडेन्स. त्यामुळे मेहरबान कोर्टाने हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की अ प्लेस वेअर अन अग्रीव्ड पर्सन वॉज कंपेल्ड टू रिसाइड इन व्ह्यू ऑफ द डोमेस्टिक व्हायलन्स टेक प्लेस. त्यांच्यावर झालेला आहे तो, आणि अर्थातच त्या तिथे तर राहू शकणार नाही. So she has come here, considerable time साठी ते आलेले आहेत, and yes, she can file a case in Fulbani also. आता याला अनुसरून दुसरी एक केस लॉ आहे, हिमाचूकची केस आहे. यामध्ये असं झालं होतं की 2000 साली ऍप्लिकंट आणि रेस्पॉन्डंट 2000 सालापासूनच युकेला ते शिफ्ट झाले होते आणि परमनंटली सेटल झाले होते. ते दोघांचीही चांगली जॉब होती, मुलगा होता वगैरे वगैरे सगळं काही होतं. 2012 पर्यंत म्हणजे 12 वर्षापासून त्यांचा आपण असं म्हणू शकू की परमनंट रेसिडेन्सच तो तिथे होता. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सच्या सगळ्या ऍक्ट झाल्या होत्या युके मध्ये, पण तिथे त्यांना राहणं शक्यच नव्हतं. तर त्या आल्या दिल्लीला. दिल्लीला आल्यानंतर परत इथे पण तो स्टँड घेण्यात आला की दिल्लीला ज्युरिस्डिक्शनच नाहीये, कारण की सगळे कॉज ऑफ ऍक्शन झालेले आहेत युकेला. सो परत इथे तीच गोष्ट सांगितलेली आहे की हिमाचल 12 वर्षांनंतर त्या इथे सगळं काही सोडून आलेल्या, सगळं सोडून आलेल्या आहेत आणि आता इथे त्यांना इथे गुजारा भत्ता करायचा आहे, त्या तिथे जॉब वगैरे करतील, शोधतील. तर इथे देखील हे सांगितलेले दिल्ली हायकोर्टाने की टेम्पररी रेसिडेन्स मीन्स वेअर अन अग्रीव्ड पर्सन इज कंपेल्ड टू टेक शेल्टर और टू डू अ जॉब और अ बिझनेस इन व्ह्यू ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स कमिटेड विथ हर ऍट मॅट्रिमोनियल होम. तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की टेम्पररी रेसिडेन्स म्हणजे काय. पण याच्यात अजून एक गोष्ट आपल्याला हे महत्वाची ही कळायला पाहिजे की टेम्पररी रेसिडेन्सचा अर्थ हा नाहीये की तुम्ही कॅज्युअल व्हिजिट देण्यासाठी तुमच्या पेरेंट्सकडे आलेला आहात. एका केसमध्ये असं झालं होतं की राजस्थानला ती क्लायंट होती, परमनंटली ती तिथेच सेटल होती, तिचा जॉब वगैरे सगळा होता, नवरा दुसरीकडेच कुठेतरी होता आणि बायकोचे पेरेंट्स पुण्यामध्ये राहत होते. ओनली विथ अ व्ह्यू किंवा ओनली विथ अ इंटेन्शन टू हॅरॅस द हजबंड अँड द रिलेटिव्ह, आणि त्यांना पुण्याच्या चक्रा माराव्यात यासाठी पेरेंट्सकडे त्या 1-2 दिवसासाठी आल्या होत्या. आणि त्यांनी असं दाखवलं की माझं टेम्पररी रेसिडेन्स हे पुण्याचं आहे. तर इन दॅट केस इट विल नॉट अज्युम की हे तुमचं टेम्पररी रेसिडेन्स आहे. या ह्याच्यामध्ये तुमची डोमेस्टिक व्हायलन्सची केस डिसमिस होऊ शकते. सो व्हॉट अमाउंट्स टू टेम्पररी रेसिडेन्स हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. अजून एक वर्डिंग दिलेलं आहे रवींद्रनाथ साहू मध्येच की टेम्पररी रेसिडेन्स डज नॉट इन्क्लूड एनी लॉज, हॉटेल और इन्स अँड इन्स, जिथे आपण 8-10 दिवस राहूत हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये. ही पण एक केस लॉ आहे रफियाची, जी की मी आता आपल्याला सांगणार आहे. तर दिस इज नॉट अ टेम्पररी रेसिडेन्स. परत हे सांगितलेलं इट मस्ट नॉट बी अ फ्लिटिंग रेसिडेन्स. या केसमध्ये असं झालं होतं की मेहरबान कोर्टाने हे सांगितलंय इट मस्ट नॉट बी अ फ्लिटिंग रेसिडेन्स वेअर अन अग्रीव्ड पर्सन इज कम जस्ट टू फाईल अ केस अँड देन went away and again she is coming
to contesting a case for a day and then come away. So this will not considered as a temporary residence. आता जर आपण हे बघितलं की सेक्शन 27C कॉज ऑफ ऍक्शन, आता जे आपण वाचलं होतं, सी हे सांगतं की द कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास और मेट्रोपॉलिटन within which the local limits of which the cause of action arises. So सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचंय की what is the meaning of cause of action. बऱ्याच जणांना हे खूप बेसिक वाटत असेल, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट नुसार या गोष्टी जेव्हा आर्ग्युमेंट्स मध्ये येतात तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण याच्यावर अभ्यासच केलेला नाहीये. अ सिंगल इन्सिडन्स डज नॉट कॉन्स्टिट्यूट अ कॉज ऑफ ऍक्शन. ह्या गोष्टी लक्षात घ्या. अ बंडल ऑफ कॉज ऑफ ऍक्शन्स किंवा मग नरेटेड इन्सिडन्स आर सपोज टू बी अ कॉज ऑफ ऍक्शन. आता याच्यामध्ये एक केस लॉ असा आहे ज्याच्यात मेहरबान हायकोर्टाने हे सांगितलेले की कॉज ऑफ ऍक्शन जर 10 पैकी 9 ठिकाणी कुठेतरी झाली आणि एकच एक असं ठिकाण आहे आणि ते तुम्ही पिक केलंय की मला इथेच केस दाखल करायची आहे, तर तसं नाही चालणार आहे. द वर्डिंग्स आर the cause of action is seen from the bundle of facts and not the facts which leads to a forum shopping like visiting at a place. एका केसमध्ये असं झालं होतं, हजबंड आणि वाईफ दोघंही फिरायला दिल्लीला गेले होते आणि दिल्ली एअरपोर्टच्या तिथे त्यांचं भांडण झालं आणि ते राहायला दिल्लीमध्ये अजिबात नव्हते. दिल्ली एअरपोर्टमध्ये साधा वाद झाला आणि बायको गेली आणि तिने तिथे केस दाखल केली ऑन द बेसिस ऑफ की कॉज ऑफ ऍक्शन मला मेंटल हॅरॅसमेंट झालेले दिल्ली एअरपोर्टला, सो दॅट दिल्ली कोर्ट्स आर हॅव्हिंग द ज्युरिस्डिक्शन टू एंटरटेन माय केस. मेहरबान कोर्टाने ती केस डिसमिस झाली केली हे सांगून की द कॉज ऑफ ऍक्शन इज इंजिनियर्ड वन, म्हणजे ही बनवलेली आहे, आमच्या या कोर्टाला अजिबातही ज्युरिस्डिक्शन नाहीये. याच अनुषंगाने रफिया शरीफ खान ही मी केस लॉ दिलेली आहे. मॅम ती केस लॉ आपल्याकडे आहे आता. येस मॅम. तर याचे फॅक्ट जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. ही खूप इंटरेस्टिंग केस लॉ आहे. 1993 मध्ये हजबंड अँड वाईफ रफिया आणि मझहरुद्दीन अली खान यांचं लग्न झालं होतं हैदराबादमध्ये. सो येस मॅम, यांचं लग्न झालं होतं हैदराबादमध्ये आणि ही केस दाखल केली अफियानी मुलगा आणि नवऱ्याविरुद्ध, डॉक्टर मझहरुद्दीन आणि अबीद विरुद्ध दाखल केलेली आहे. हैदराबादमध्ये 2021 पर्यंत या राहिल्या आणि 2021 मध्ये या मुंबईला आल्या, बाय फ्लाईट आल्या या आणि मुंबईच्या एका हॉटेलमध्ये राहिल्या. आता जर आपण बघितलं तर या केसच्या अनुषंगाने या केसचे फॅक्ट्स असे आहेत की त्या 27 सप्टेंबर 2021 ला मुंबईला आल्या, हॉटेलमध्ये काही दिवस राहिल्या. 6 ऑक्टोबर 2021 ला यांनी पहिली एनसी दाखल केली मुंबईमध्ये. ठीक आहे, हे सांगून की हैदराबादमध्ये खूपशा गोष्टी घडल्या आणि त्यानंतर मी इथे पळून आले, पण आता 6 ऑक्टोबर रोजी पण कुणीतरी माझ्यावर वॉच ठेवतं. आता तेही कुणीतरी कोण आहे तर माझ्या नवऱ्याचा एजंट आहे, माझ्या मुलाचे एजंट आहे, स्वतः नवरा किंवा मुलगा नाहीये. त्यानंतर दुसरी एनसी 7 ऑक्टोबरला यांनी नोंदवली मुंबईमध्येच, सेईंग की समवन इज स्टॉकिंग किंवा सर्वेलन्स चालू आहे. त्यानंतर या मुंबईच्या कोर्टामध्ये यांनी त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली आणि हे नरेट केलं की मुंबईच्या कोर्टामध्ये मी ही केस याच्यासाठी दाखल केली आहे की कॉज ऑफ ऍक्शन माझं इथे झालेलं आहे. यात रेस्पॉन्डंट तर्फे या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या की 93चं मॅरेज आहे, त्यानंतर 2021 पर्यंत त्या तिथेच राहिल्या, त्या मुंबईला फक्त केस दाखल करण्यासाठी आल्या आणि केस दाखल करण्यासाठी म्हणून 6 आणि 7 तारखेची एनसी दिलेली आहे. आता जर आपण या केसचं पॅरा नंबर 14 जर डायरेक्टली बघितलं आपण तर इतके चांगले वर्डिंग्स आहेत ते की जिथे मेहरबान मुंबई हायकोर्टाला देखील हे कळालं. आणि मी जस्ट रिलिव्हंट फक्त वाचते. येस, अवर्मेंट्स इन द ऍप्लिकेशन सजेस्ट द ऍप्लिकंट इज वेल एज्युकेटेड पर्सन, शी इज फायनान्शियली साऊंड, हर पेरेंट्स आर इन बिझनेस,
In consideration of her background, it is difficult to accept her contention or that she could not seek protection order at Hyderabad. आता हे खूप महत्वाचं आहे. In other words, application in no way suggests or implies that she was forced to leave Hyderabad or she was intending to reside in Mumbai. तिने ऍप्लिकेशन मध्ये असं कुठंच सांगितलं नाही की मी मुंबईमध्येच आता स्थायिक होणार आहे वगैरे वगैरे. आता पुढे मेहरबान कोर्टच आहे. On the contrary, the chronologically of the events do suggest that the applicant engineered the cause of action with an intention to file a case and confer jurisdiction upon the magistrate. And lastly, यांचं हे ऍप्लिकेशन ही केस रिजेक्ट केलेली फॉर द वॉन्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन. आता याच्यामध्ये समोरच्याची आर्ग्युमेंट ही देखील होती की साहेब आम्ही 2 एनसीज दाखल केलेल्या आहेत. देअर इज म्हणजे मोर दॅन इनफ. आपण जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्सची केसेस दाखल करतो फॉर द सेक ऑफ इव्हिडन्सेस आपण एनसीज दाखल करतो, कंप्लेंट्स दाखल करतो. सो समोरच्याचं हेच आर्ग्युमेंट होतं की साहेब एनसीज आहेत, अजून काय पाहिजे ज्युरिस्डिक्शनसाठी. बट सगळ्या गोष्टींचा ओहापोह केल्यानंतर मेहरबान कोर्टाने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की हे टेम्पररी रेसिडेन्स होऊच शकत नाहीये आणि त्यामुळे ही केस इथे रिजेक्ट केलेली आहे. सो या काही गोष्टी आहेत जिथे की आपल्याला हे बघायचंय की टेम्पररी ज्युरिस्डिक्शन कशाला म्हणता येईल, कन्सिडरेबल टाइमचा तो आहे का. आता याच्यात प्रॅक्टिकल अप्रोच निघूयात की आजच्या या कोर्समध्ये आपल्याला प्लीडिंग्स कशा करायच्या आहेत ज्युरिस्डिक्शनला घेऊन. सो प्लीडिंग्स कशा करायच्या आहेत आपल्याला, तर जर टेम्पररीली कोणी कुठे आलेलं असेल आपलं क्लायंट तर त्या प्लीडिंग्स आपल्या केसमध्ये असायला पाहिजेत एक्झिबिट 1 मध्ये की अशा अशा गोष्टी झाल्या आणि तिला त्यांचं घर सोडून मॅट्रिमोनियल हाऊस किंवा राहतं घर सासू सासऱ्यांसोबत राहतच असेल तर ते घर सोडून तिला यावं लागलं. इथे ती कधीपासून राहतीये आणि आता जर अशा गोष्टी आपण नमूद करू शकलो की आता तिच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये पण आता तिला इथेच राहावं लागतंय तिच्या गुजारा भत्त्यासाठी किंवा शेल्टर घ्यावा लागतोय आई वडिलांच्या घरीच म्हणून, हे आपण प्लीडिंग नाही केलं तर अशा गोष्टींवर किंवा अशा ग्राउंड्सवर ज्युरिस्डिक्शनवर आपली केस रिजेक्ट होऊ शकते. सो प्रॅक्टिकली बिंग अन ऍडव्होकेट किंवा पार्टी इन पर्सन म्हणून आपला रोल हाच आहे की प्लीड और ड्राफ्ट ईच अँड एव्हरी आस्पेक्ट. कधी कधी काय काय झालं, मी इथे का केस दाखल करत आहे, मी कधीपासून आहे. सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट मी परत म्हणजे जशी आपण हाऊ टू ड्राफ्ट कंप्लेंट मध्ये मी सांगणारच आहे, इथे पण सगळ्यात आधी पहिला दिवस आहे म्हणून सांगते की क्रोनॉलॉजिकली आपल्याला क्लायंट कडनं सगळ्या इन्स्ट्रक्शन घ्यायच्या आहेत. सिच्युएशन कधी कधी कशी कशी होती, डेट वाईज इन्सिडन्सेस आपल्याला इथे सांगायचं आहे. आपली केस ज्युरिस्डिक्शन मध्ये आहे का नाही हे दाखवण्यासाठी पण या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. त्यानंतर रिलेटिव्ह किंवा कोणी पण असेल ज्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ज्यांच्या घरी आपण राहतो आणि ते ज्युरिस्डिक्शन कुठे येते ते आपल्याला प्लीड करायचंय. तर दॅट मीन्स की वेअर टू फाईल मध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या, 3-4 केस लॉ ज्या आहेत. बरं, अजून एक खूप जास्त इंटरेस्टिंग केस लॉ जी आम्ही शेअर करू, फक्त ते हे सांगेन की जर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टनी जर एवढा वायडर राईट्स दिलेले आहेत अग्रीड पर्सनला तर मग हे कोर्टाने डिसाइड करायचं का की अग्रीड पर्सननी कुठे केस दाखल करायची. तर नाही, देर इज वन केस लॉ विच आय हॅव शेअर्ड. त्याच्यात हायकोर्टाने मेहरबान हायकोर्टाने सांगितलेलं आहे की मेहरबान कोर्टाने सांगू नये, लोअर कोर्टाने सांगू नये की अग्रीड पर्सननी कुठे दाखल करायची. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला क्रॉस क्वेश्चनिंग होते की मग मॅडम तुम्ही इथे का दाखल केली, तुम्ही नाशिकला का नाही केली, बरं मग या कोर्टात का केली. तर ती केस लॉ आपल्याला महत्वाची आहे जी की हे सांगते की अग्रीड पर्सनचा हा चॉईस आहे. द रिझन बिंग हे आपल्याला एका केस लॉ मध्ये हेच दिलेलं आहे की वायडर स्कोप याच्यासाठीच दिलेला आहे अग्रीड पर्सनला टू मेक हर कम्फर्ट, कन्व्हिनियंट आणि ऍक्सेसिबल. एक एक्झाम्पल फक्त सांगते की जर माझी क्लायंट जर समजा राहतीये वाघोलीच्या तिथे पण ती रोज येत असेल पीसीएमसी एरियामध्ये येत असेल समजा तिच्या जॉबसाठी आणि तिने तिच्या मुलाचं ऍडमिशन पण पीसीएमसीच्याच एखाद्या शाळेमध्ये घेतलेलं आहे, जरी ती वाघोलीच्या तिथे राहत असेल, मला हे बघायचं आहे की माझ्या क्लायंटचं कन्व्हिनियन्स कुठे आहे. जर सगळं काही तिच्या मुलाची शाळा पण पीसीएमसी मध्ये आहे, तिला जर उद्याच्याला मुलाला घेऊन काही गोष्टींसाठी कोर्टामध्ये यावं लागत असेल तर व्हॉट इज द मोस्ट ऍक्सेसिबल फॉर हर,
त्यामुळे क्लायंटला हे आपलं विचारायचं कर्तव्य आहे की तुम्हाला कोणता प्लेस कोर्ट केस फाईल करण्यासाठी कोणती जागा ही सुटेबल आहे, ऍक्सेसिबल आहे, कम्फर्टेबल आहे. इफ यू आर वर्किंग डे अँड नाईट म्हणजे 10-12 तास तुम्ही इथेच आहात पीसीएमसीच्या, तर मी मोरवाडी कोर्टात, नेहरू नगरच्या कोर्टात मी दाखल करू शकते. जेव्हाही तुमची गरज आहे तुम्ही इझिली ऍक्सेसिबल असाल. या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली आपल्याला त्यांच्याकडून विचारायच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एवढं वायडर स्कोप दिलेलाच आहे, ज्युरिस्डिक्शन वाईज वी हॅव फ्रीडम टू फाईल द केस आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लीडिंग करायच्या आहेत. नाउ द लास्ट आस्पेक्ट इज वेन टू फाईल. वेन टू फाईलचं आन्सर खूप जास्त इझी आहे. जितक्या लवकर आपण आपल्या हक्कांसाठी, कोणाचा तरी माईक बहुतेक चालू आहे, आपण आपल्या हक्कांसाठी जागृत होऊ. आपल्या क्लायंट येतात बऱ्याचशा वेळेस, प्रॅक्टिकली मी परत एकदा सांगते, बरेचसे असे अनुभव असतात, क्लायंट येते परत सांगतात की मी 10 दिवसांनी येते, 8 दिवसांनी येते. त्यावेळेस आपल्याला सरळ सांगायचंय, त्यांना हे महत्व सांगायचंय की जितक्या लवकर आपण केस दाखल करू तेवढा लवकरचा तो इम्पॅक्ट असतो. बघा, लिमिटेशन इथे काहीही नाही दिलेलं आहे. एक केस लॉ सरांनी पण इथे शेअर केलेली असेल, त्यागीची केली नसेल तर मीही ते शेअर करते. डोमेस्टिक व्हायलन्सचा ऍक्ट हा कंटिन्युअस ऑफेन्स आहे. त्यामुळे असं नाहीये की तो 6 महिन्यांपूर्वीच घडला होता आणि मग त्याच्यानंतर जरी मी हे प्लीड करणं महत्वाचं आहे की त्याच्यानंतर मला मेंटल अब्युज कसा आज पण होतोय. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही 6 महिने थांबा. माझ्या एक केसमध्ये एक क्लायंट आली होती, 6 महिन्यापूर्वी आली होती, तिने सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर 6-7 महिन्यानंतर आली आणि मग म्हटली की नाही, त्यावेळेस आपण नाही केली, आपण आता दाखल करूयात. म्हटलं हरकत नाहीये. त्यानंतर ती कधी आलीच नाही. 6-7 महिन्यानंतर परत ती आली. त्या आल्यानंतर मी परत एकदा सांगितलं की आता रिसेंट काय, तर नाही, वर्षभरापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्यावेळेस आपलं हे कर्तव्य आहे क्लायंटला सांगायचं की तुम्ही त्याच वेळेस दाखल केलं असतं तर लगेच प्रोटेक्शन ऑर्डर मिळू शकतो आपण. त्यानंतर वर्ष गेल्यानंतर मलाही कोर्ट हेच विचारणार की 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आधीची ही घटना आहे, तुम्ही एवढे दिवस का थांबलात आणि आता तुम्ही का घाई करत आहात इमिडिएट इंट्रीम रिलीफसाठी म्हणून. सो वेन टू फाईलचा आन्सर खूप जास्त सोपं आहे. ऍज सून ऍज पॉसिबल क्लायंटला हेच सांगायचंय की खरंच जर डोमेस्टिक व्हायलन्स इज टेकिंग प्लेस, सो इमिडिएटली आपल्याला हे दाखल करायचंय, इमिडिएटली आपल्याला प्रोटेक्शन ऑर्डर सिक्युअर करायचे आहेत. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन अबाउट की वेअर टू फाईल, हू कॅन फाईल अँड वेन टू फाईल. आता आपण उद्या जसं मी आता आपल्याला सांगितलं तसं व्हेरियस रिलीफ्स अंडर दिस ऍक्ट याचं आपण बघूयात. तर बाकीचे सगळे केस लॉस तुम्हाला मॅडम शेअर करतीलच. थँक्यू. येस येस मॅम, थँक्यू सो मच मॅम. आज जे सरांनी आणि तुम्ही जे केस लॉ सांगितलेले आहेत ते आपण स्टुडंट सोबत शेअर करणार आहोत ग्रुपवर. ओके, आजचं सेशन इथे आपण कन्क्लूड करतोय फ्रेंड्स. उद्या सेम टाइमला 8 PM ला तुम्हाला सेशन जॉईन करायचं, त्याची लिंक मी ग्रुपवर शेअर करेन.